मला खूप आनंद झाला आहे, कारण एरवी कुठेही कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला आपण गेलो तर तिथे घाई असते ती गणपतीच्या चरणी डोकं टेकवण्याची. पण आज भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळातर्फे आम्हाला ही जी छोटीशी अभ्यासाची टूर दिली गेली त्याबद्दल मी विलक्षण ऋणी आहे. कारण आम्हाला जर ही माहिती मिळाली नसती तर एका महत्त्वाच्या इतिहासाला आम्ही मुकलो असतो. इतकं छान बघायला मिळालं की या वाड्यातनं कुठल्या पद्धतीच्या इतिहासाला आणि क्रांतीला सुरुवात झालेली आहे. प्रचंड प्रेरणा मिळाली आणि असं वाटतं आहे की 125 वर्षापूर्वी जर या वास्तूमध्ये आपल्या देशासाठी इतक्या धडाडीने आणि निर्भीडपणे काम सुरू केलं गेलं होतं तर आज आपल्याला कशाची डर आहे. आपण आपल्या देशासाठी सतर्क राहायलाच पाहिजे आणि काम करत राहायलाच पाहिजे अशी भावना मनात जागृत झाली आहे. मग अशी इतिहास जाणून घेताना एकूणच एक वाक्य कानावर पडलं की जिथे दर्शनाला जातो तिथे फक्त मंडळाचं नाव कळतं, बाकी काही इतिहास वगैरे किंवा त्या संबंधी काही माहिती मिळत नाही. काय सांगतात? खरंच आहे, मी ते म्हणाले, मनापासून म्हणाले. कारण पुण्याच्या 5 मानाच्या गणपतींची नावं माहिती आहेत. त्याच्यानंतर आलेल्या लकडी पुलावरून जाणाऱ्या 50-100 गणपतींची रोषणाई, देखावा मी पाहिलेला आहे. पण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा मान काय आहे हे इतक्या वर्षामध्ये आज मला पहिल्यांदा कळलं. भाऊसाहेब स्वतः मिरवणूक निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी म्हणून सशस्त्र पहारा द्यायचे. तेच काम त्यांची टीम करते आहे, हा गणपती बाप्पा करतो आहे. सगळ्यात शेवटी हा गणपती विसर्जनासाठी येतो आणि जेव्हा मिरवणूक संपन्न होत असताना, समाप्त होत असताना हा गणपती येतो तेव्हा या गणपतीतर्फे सगळ्या पदाधिकाऱ्यांना नारळ दिला जातो, श्रीफळ दिलं जातं. हे ऐकून मला खरंच भरून आलं आहे. कारण आपल्या पुण्यातल्या छोट्या छोट्या कृतींमध्ये सुद्धा किती इमोशनल गोष्टी भरलेल्या आहेत आणि हे खरंच कळलं नसतं मी इथे आले नसते तर. आणखीन एक प्रश्न, गणेशोत्सवादरम्यान तुम्हाला आवडणारी एक गोष्ट? मी फार टिळकांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणणं फार लहान तोंडी मोठा घास आहे, पण मी त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं होतं कशासाठी गणपती उत्सव करावा